नमस्कार. उद्या वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जी जागा कोर्टाला हवी आहे त्याबद्दल वसईतील तमाम वकील संघटना एकत्र येऊन आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आपल्यासोबत आज वसईतील एका संघटनेचे वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट PN ओझा साहेब आपल्यासोबत आहेत. ते याबद्दल काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार सर, उद्याच्या आंदोलनाबद्दल तुम्ही काय सांगाल? उद्याचे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये आमचे बारचे जे लोक आहेत ते आंदोलनमध्ये सहभागी होणार नाही आहे. कारण हे आहे की ही जी जमीन आणि ज्याचे जे डिमांड करत आहे ती जमीन आता ही जी डिमांड यांची आज आहे आणि जर ही पुरी झाली तर 15 वर्ष 20 वर्ष अगोदरपासून जे आम्ही हे भांडण करत आहे 2010 पासून ते 2010 ची डिमांड पुरी होणार, 2024 ची डिमांड पुरी होणार नाही. कारण की 2010 मध्ये आम्हाला अचोलेची जमीन दिली होती आणि अचोलेची जमीनच्या संपूर्ण 6/12 पण आमच्या नाव झाला होता आणि त्या जमीन आजपर्यंत आमच्या कब्जेमध्ये आहे आणि त्याच्यावर आमचा बोर्ड लागला होता, सगळे होता. पण ती जमीन आता वाजू करून आणि हे 57 गुंठे जमीन हे घेण्यासाठी यांचा प्रयत्न आहे की 57 गुंठे जमीन आम्हाला बिल्डिंगसाठी द्या तुम्ही. आता बिल्डिंगसाठी जर हे 57 गुंठे जमीन दिली तर ही जमीन कोणाची आहे? ही जमीन रेव्हेन्यू डिपार्टमेंटची आहे, PWDची. आता PWDची जमीन हे घेण्यासाठी PWDला हे पहिले जमीन रिलीज केला पाहिजे आणि जर रिलीज केली नाही तर 57 गुंठे जमीन कुठे भेटणार? पण हे जे प्रश्न आहे ते पहिले सोडवायचे की 57 गुंठे जमीन आम्हाला PWD देत आहे का आणि PWDने रिलीज केली आहे का? आणि PWDची जमीन तुम्हाला घेण्यासाठी हे जे तुम्ही आंदोलन वगैरे करत आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही महानगरपालिकेसमोर डिमांड काय नाही करत की महानगरपालिकेची जी जमीन आहे 156 गुंठे किंवा 57 गुंठे सन सिटीला त्याच्यामध्ये आम्हाला 15-20 गुंठे जमीन नगरपालिका एकड़ जमीन देण्यासाठी तयार होतो आणि ते जमीन न घेता आपण आज हे 57 गुंठेच्या पाठी लागले की 57 गुंठेची जमीन आम्हाला द्या. आणि 57 गुंठेची जमीनवर काय होणार आहे? 57 गुंठे जमीनवर तुम्ही 20 मालेची बिल्डिंग उभी करणार आहे. 20 मालेची बिल्डिंग म्हणजे आजचे जे ठेकेदार बिल्डिंग बनवतात त्याच्यामध्ये हाईट होते रूमची 10 फूट, 10 ते 11 फूट आणि जे गव्हर्नमेंट स्पेसिफिकेशन प्रमाणे बनणार आहे त्याची हाईट किती होते? 18 फूट. 18 फूट आणि 18 फूटची हाईटच्या जर एक रूम झाला तर 20 मालेची बिल्डिंगच्या किती हाईट होणार आहे? 360 स्क्वेअर फूट आणि 360 फूट झाली आणि जर 10 ती आपण बनवली तर हे 240 किंवा 250 हे किती हाईट होणार आहे. आता ही हाईटवर जे तुम्ही बिल्डिंग बनवत आहे त्याच्यामध्ये खाली जे आहे ना हे बिल्डिंग बनवून खाली कुठलाही तुम्हाला गार्डन आहे का? गार्डनची तुम्हाला काही व्यवस्था नाही आहे. गार्डनची व्यवस्था नसताना तुम्ही बिल्डिंगमध्ये आले, आपली गाडी पोडियममध्ये उभी केली. आता पोडियममध्ये तुम्ही उभी केली, सगळे कार तो घेऊन येतात, मोस्टली ॲडव्होकेट स्कूटर पण घेऊन येतात आणि क्लायंट पण गाडी आणि स्कूटर घेऊन येतात. तर हे सगळे जे पोडियम तुम्ही आणि पार्किंग लॉट तुम्ही तयार करत आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची गाडी स्कूटर किंवा कार हे सगळे येणार का? त्या जगामध्ये तुम्ही किती स्क्वेअर फूट तुमची जागा आहे 57 गुंठे त्याच्यामध्ये तुमचे सगळे एरियामध्ये येणार आहे का? आणि ही जर आली पण तर आज 24ची रिक्वायरमेंट जे आहे ते रिक्वायरमेंट प्रमाणे नाही आहे. हे 2010 मध्ये ज्यावेळी अचोलेची तुम्हाला सँक्शन झाली होती त्याप्रमाणे होणार आहे. काय की 2010ची डिमांड आज जर तुमची 2024 मध्ये पुरी होईल. काय की याच्या अगोदर जे बिल्डिंग नवीन आपली झाली आहे त्याच्यामध्ये आम्ही 15 वर्ष बांधलो तो हे जमीन झाली. आता 2010 पासून आम्ही डिमांड करत आहे तर हे 2024 मध्ये कदाचित पूर्ण झाली तर
हे बिल्डिंग होणार. आणि याच्यामध्ये 20 मालेची बिल्डिंग जर तुम्ही केली तर पहिला माला, दुसरा माला, तिसरा माला आणि चौथा माला हे सगळे तुमचे पार्किंगमध्ये जात आहे. चौथे मालेवर फक्त एक पॉक्सो कोड तुम्ही देत आहे. 5व्या मालेनंतर 14 मालेपर्यंत हे तुमच्या 4-4 कोड एक एक मालेवर देत आहे. 4-4 कोड एक एक मालेवर दिले तर हे किती होणार कोड तुमचे? 48 किंवा 50 कोड येणार आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही जजेसचे दोन माले काय सोडले आणि त्याच्यावर तुम्ही जजेसचे क्वार्टर देत आहे. आता जजेसचे क्वार्टर 3 मालेवर 17, 18, 19, 20 हे जजेसचे क्वार्टर झाले. आणि 20 मालेवर तुम्ही टेरेस देत आहे. ते कोणासाठी? जजेससाठी. आणि टेरेसवर तुम्ही गार्डन बांधत आहे. कदाचित आता आपला वसईमध्ये लाईट नेहमी येत जात असतात. रात्री कोणाच्या घरी जे जजेस राहतात त्यांच्या घरी काही त्रास झाला आणि त्यांना डॉक्टरकडे जायचे ना, लाईट नाही आहे, त्यांच्या फॅमिलीचे काय होणार आहे? ते बिचारे तिथे 20 मालेवर 18 मालेवर तिथे बोंबडी मारणार आणि त्यांच्या मदतीसाठी कोणी, आणि तो जागामध्ये कुठे कुठलीही आबादी नाही आहे. आबादी नसताना कोणाला पुकारणार आणि कोणा बोलवणार हे त्यांची परिस्थिती होणार आहे. आणि तोच जज सकाळी काम करतो त्याच बिल्डिंगमध्ये आणि तिथून लिफ्टमध्ये 20 माले 18 मालेवर जाणार, तो त्याला का आपण कोंडी ठेवायचं का जेलमध्ये की त्याच बिल्डिंगमध्ये तो राहणार? हे सगळी परिस्थिती असताना तो बिल्डिंग 57 गुंठेची आम्हाला बिलकुल सोयीस्कर नाही आहे. काय की हे आजच्या दिवस 51,000 मॅटर पेंडिंग आहे. 51,000 मॅटर पेंडिंग असताना किती एक जजची आपली जे गव्हर्नमेंट प्रमाणे दिला आहे की त्याला 600 फाईल किंवा 500 फाईल त्याच्यापुढे सालाना पाहिजे. आता सालाना जर 500 फाईल आणि 600 फाईल त्याला आपला निकालासाठी आणि ऐकण्यासाठी सगळे देणार आहे, तो त्याच्यामध्ये त्याला आजच्या दिवस किती फाईल आहे त्याच्याकडे? कमीत कमी 12,000 ते 15,000. म्हणजे आम्हाला किती जज पाहिजे? कमीत कमी 90 जज आम्हाला आजच्या दिवशी या कोर्टमध्ये JMFC पाहिजे. तसेच डिस्ट्रिक्ट जज आम्हाला 10 पाहिजे. सिनियर डिव्हिजनचे आम्हाला 10 जज पाहिजे. म्हणजे संपूर्ण जजेसची आपली जी संख्या झाली ते 100च्या वरती 120 पर्यंत झाली. आणि त्याच्या स्टाफ जो आहे ना, तो स्टाफ कमीत कमी 600 स्टाफ तो पण आम्हाला पाहिजे. म्हणजे किती माणसं वाढणार आहे? 170-180 माणसे वाढणार आहे. आणि हे 170-180 जे माणसं जे वाढले तर हे सगळे त्या बिल्डिंगमध्ये, आणि आमचे वकील जे येतात ते वकिलांची संख्या सगळे धरून एक आमच्या बारचे जे ऑफिशियल बार आहे, जो रिकॉग्नाइज्ड आहे, रजिस्टर्ड आहे आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया त्याच्याबरोबर अफिलिएटेड आहे, तो आमचा ऑफिशियल बार. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे हे सगळे 2-3 आज त्यांनी एक नवीन नाव धरून की वसई बिल्डिंग निर्माण समिती काय त्यांनी केलं आहे, त्याच्या खाली ते हे डिमांड करत आहे. तर यांच्या काय रजिस्ट्रेशन नाही आहे, काय ॲप्लिकेशन नाही आहे, काहीच नाही आहे. त्यांनी स्वतःहून आपले ग्रुप तयार केले आणि हे ग्रुप तयार करून ते त्याच्यापुढे ते डिमांड करत आहे की आम्हाला ते कशासाठी, त्यांनी काय अभ्यास केला आहे का याच्यामध्ये, आणि नगरपालिकाकडे तुम्ही काय डिमांड केली आहे का? संपूर्ण जे आपला वसई विरारचे परिसर आहे त्याच्यामध्ये जे काय लँड सरकारी आहे त्याच्यामध्ये वसई नगरपालिकाने हे संपूर्ण रिझर्वेशन सगळे ऑफिसचे दाखवले आहे की पोलीसचे हे आहे, फलाना हे ऑफिस आहे, सगळेच जे रिझर्वेशन दाखवलं आहे. पण वसई कोर्ट वसईमध्ये अस्तित्वात नाही आहे का? वसई कोर्टाचा आजपर्यंत कुठलेही रिझर्वेशन दाखवलं नाही आहे की वसई कोर्टला ही जमीन दिली आहे. वसई कोर्ट अस्तित्वात नाही आहे. आणि आमचे जनप्रतिनिधी जे आहे त्यांना पण हे फिकर पाहिजे की भाई आमच्या वसईमध्ये जे कोर्ट आहे त्याच्या रिझर्वेशन कुठे आहे, त्याच्या रिझर्वेशन पण त्यांना करून दिला पाहिजे.
आणि किती एक जमीन इकडे आहे आपल्याकडे जे सरकारी जमीन आहे, इवन कोर्टाच्या बाजूला जमीन आहे, 6-6 हेक्टर 7-7 हेक्टर अशी जमीन कोर्टाच्या बाजूला आहे जे वॅकंट पडली आहे. पण ती जमीन नगरपालिका आम्हाला दाखवत नाही की ही जमीन आहे, तहसीलदार आम्हाला सांगत नाहीये, कलेक्टर सांगत नाहीये, तलाठी किंवा कोणी आम्हाला हे सांगत नाही की ही जमीन आहे तुम्ही घ्या. पण आम्ही आमचे हे सगळे हे जे नवीन कमिटी त्यांनी बनवली आहे बिल्डिंगसाठी, त्या लोकांची अशी डिमांड आहे की आम्हाला 57 गुंठे द्या. अरे 57 गुंठे घेऊन हे आपण जे बिल्डिंगमध्ये जाणार आहे काम करण्यासाठी, त्याच्यामध्ये तुम्ही आपण सपोज केला की त्यांनी 6 लिफ्ट दिली आहे किंवा 5 लिफ्ट दिली आहे, 7 लिफ्ट दिली, जी काय दिली आहे. आता ह्या लिफ्टमध्ये किती माणसे जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी सगळे भरून जाणार आहे, सिव्हिल मॅटरचे क्लायंट जाणार आहे, वकील जाणार आहे, आणि त्याची कॅन्टीन कुठे दाखवली आहे, किंवा 4थ्या मालेवर किंवा 3रे माले. आता हे जे कॅन्टीन दाखवली आहे त्या कॅन्टीनमध्ये माणसा चाय पिण्यासाठी 15 मालेतून आला आणि तिथे काय झाला तर कोण जबाबदार होणार. आणि क्लायंट जे क्रिमिनल येतात ते क्रिमिनलमध्ये भांडण झाला किंवा कुठल्याही क्रिमिनलनी बिंडूचे आपल्या बाल्कनीमधून उडी मारली तर हे काय प्रकार होणार आहे 20 मालेपासून. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये जाली लावली किंवा बंद केला तर हे संपूर्ण एक कॉम्पॅक्ट जेल होणार आहे 20 मालेचा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं. म्हणून आमच्या ही जी बिल्डिंगचा प्रपोजल आहे तो एकदम घटिया किस्मचा आहे आणि त्याला आम्ही जरा देत नाही. त्याला माझं काही समर्थन नाही आहे, मी त्याला समर्थन देणार पण नाही आहे. काय की आता जमीन जी आहे इकडे त्याच्या डिटेल माझ्याकडे आहे, माझा त्याचा अभ्यास चालू आहे. आणि त्या अभ्यासासाठी हे बघा, हे नकाशा तुम्हाला कसं दाखवायचं, हे बघा. परंतु तुम्हाला जी सनसिटीची आणि दुसरी जी जागा दिलेली त्यामध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्या लोकांनी दुसरी जागा मागितली असं त्यांचं काल म्हणणं होतं. हा, आता हे बघा, हे जे सांगतात की इकडे काय प्रॉब्लेम होती म्हणून मी सोडला, आणि ते प्रॉब्लेम त्यांचा काय होता की पाणी भरते. हे संपूर्ण बसई जे आहे ना, संपूर्ण बसईमध्ये पाणी होता, खाडी होती सगळी. हे खाडी आपला भरून 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 हे खाडीला दगड टाकून माती टाकून हे संपूर्ण परिसर तयार केला गेला आहे. आणि ते सगळे बिल्डिंग ते पाणीवर उभी आहे. कुठे जे कोणी जुने माणसं वसायचे आहे त्यांना माहिती आहे की पार्वती टाकीज पासून आपला वसई गावपर्यंत संपूर्ण पाणी होता. आणि इकडे उभा राहून जी बिल्डिंग नव्हती तो तिथे पार नाकापर्यंत दिसत होता आपल्याला. आणि आता हे सगळे बिल्डिंग हे सगळे पाणी जे आहे बंद करून हे सगळे तयार केलं. आता जर 176 किंवा 175 मध्ये पाणी भरत आहे तरी पण तिथे बिल्डिंग झाली आहे की नाही झाली, रोड झाली की नाही झाली गासपर्यंत. आता हे रोड जर झाली तसंच बिल्डिंग पण होऊ शकते. आता जे जागा मागतायत त्या जागेमध्ये कोर्टाची जी काही गरज आहे ती पूर्ण होऊ शकत नाही, मग तुम्ही पर्यायी जागा कोणती सुचवू शकता? हे बघा, कोर्टाचा जवळ एकदम सर्वे नंबर 81 आणि 84 ही जागा एक अगदी सोयीची आहे आणि ते आम्हाला कमिशनर देऊ शकतात आणि कमिशनरकडे डिमांड केलं ते आम्हाला मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी आमचा एक प्रयत्न चालू आहे. दुसरा मालोंडेची आणखीन काही जागा आहे, दुसरी पण आहे, ते कोर्टाच्या जवळच आहे सगळे. आणि जर 176 आम्हाला दिली तर अगदी सोयीचं होईल. काय की त्याच्यामध्ये 20 एकर जागा आम्हाला दिली तर भविष्यात 40-50 पर्यंत वर्षापर्यंत हे कोर्ट चालू राहणार. आणि त्याच्यामध्ये किती एक वकील आले, किती एक रिटायर झाले, पण तो कोर्ट तिथेच व्यवस्थित राहणार आणि मोठा कोर्ट राहणार. मग या ठिकाणी ह्या सर्वांची मागणी वसई कोर्टातच का मागतात, काय त्याचं कारण काय? आता हे वसई कोर्टात जवळ ते कसं मागतात, कशामुळे मागतात ते त्यांना माहिती असेल. पण माझ्या स्टडीप्रमाणे
सगळ्यांनी कदाचित तिथे आजूबाजूला आपले ऑफिस घेतले आणि त्यांच्या वर्षापासून त्यांच्या वेस्टेड इंटरेस्ट तिथे जागला आहे. तर ते आपला वेस्टेड इंटरेस्टसाठी ते करत आहे. आणि तिसरी गोष्ट ना हे की हे जे आपला बार आहे वसई तालुका बार असोसिएशन, जो एक मान्य बार आहे, रजिस्टर्ड आहे, रिकग्नाइज्ड आहे, त्याला हे क्रेडिट द्यायला नको आणि आम्हाला क्रेडिट पाहिजे, म्हणून हे सगळे त्यांचा उद्योग चालू आहे. मग उद्याच्या आंदोलनामध्ये तुम्ही काय पवित्र घेणार? उद्याच्या आंदोलनामध्ये मी जसं नेहमी कोर्टात जातो, आपण काम करतो, तसं कोर्टात आम्ही हे आंदोलनमध्ये आम्ही सहभागी नाही आहे. तुम्ही तुमच्या संघटनेच्या ज्या वकील मेंबर आहेत त्यांना तुम्ही काही याबद्दल सांगितलेलं आहे? आमचे सगळे मीटिंग झाली आहे, सगळ्याला मी बोललोय की आम्ही याच्यामध्ये यांचं हे जे आंदोलन किंवा मागणी आहे त्याच्यामध्ये आम्हाला समर्थन नाही आहे. तर आता आपण बघितलं, ॲडव्होकेट ओझा साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारचं क्रेडिट नको आहे, परंतु वसईत जी कोर्ट होईल ती भविष्याच्या दृष्टीने फार सोयीस्कर झालं पाहिजे. सर्व आलेल्या नवीन वकील किंवा जुने वकील ह्यांची तिकडे गैरसोय होता कामा नये, म्हणून आम्ही चांगली जागा, मोठ्या जागेची मागणी करत आहोत. ती जागा परिपूर्ण नाहीये, त्या जागेमुळे भविष्याचं काय, ह्या वर्षी देखील जे वकील येणार आहेत त्यांना देखील पूर्ण होईल एवढी सुख सुविधा तिकडे मिळू शकत नाही. त्यामुळे ह्या उद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी नसणार, आमची संघटना सहभागी नसणार. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर. नमस्कार.